contains less amount of solute than required for forming a saturated solution. आणि एक्सेस असेल तर आपण काय म्हटलं होतं, सुपर सॅच्युरेटेड. नंतर आपण सोल्युबिलिटी, सॉलिड सोल्यूट इन लिक्विड सॉल्व्हंट, इफेक्ट ऑफ टेम्परेचर, इफेक्ट ऑफ प्रेशर. टेम्परेचरचा इफेक्ट कसा असतो, टेम्परेचर वाढलं की सोल्युबिलिटी वाढली, आणि प्रेशरचा इफेक्ट होत नाही, कारण सॉलिड्स हे इनकॉम्प्रेसिबल असतात, त्यामुळं त्याच्यावर प्रेशरचा इफेक्ट त्याच्या सोल्युबिलिटीवर होत नाही. आता दुसरं सोल्युशन आहे गॅसेस सोल्यूट इन लिक्विड सॉल्व्हंट. गॅसेस सोल्यूट इन लिक्विड सॉल्व्हंट मध्ये टेम्परेचरचा इफेक्ट कसा असतो, जेवढं टेम्परेचर जास्त तेवढं सोल्युबिलिटी कमी, जेवढं टेम्परेचर जास्त तेवढं सोल्युबिलिटी काय असते, कमी. जेवढं टेम्परेचर कमी तेवढं सोल्युबिलिटी जास्त असते. म्हणजेच सोल्युबिलिटी ऑफ गॅसेस सोल्यूट इन लिक्विड सॉल्व्हंट इज increases किंवा increasing with decreasing temperature. टेम्परेचर कमी झाले की सोल्युबिलिटी वाढली जाते, और किंवा टेम्परेचर वाढलं की सोल्युबिलिटी कमी होते. म्हणजे इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू इच अदर असतं. फॉर एक्झाम्पल, इन समर डेज, उन्हाळ्याच्या दिवसामध्ये मरीन लाईफ, मरीन लाईफ म्हणजे पाण्यामध्ये जगणारे जे जीव असतील, सजीव असतील, मरीन लाईफ, फॉर एक्झाम्पल फिश, इज ऑलवेज स्टेज ॲट द बॉटम इन वॉटर. उन्हाळ्याच्या दिवसामध्ये मासे हे नेहमी पाण्याच्या तळाला राहणं पसंत करतात. कधी तुम्ही ऑब्झर्वेशन करा. थंडीच्या दिवसामध्ये बघा, जे मासे असतात ते पाण्याच्या सरफेसवर असतात, कारण टेम्परेचर सरफेसवर कमी असतं हिवाळ्यामध्ये, त्यावेळेस डिझॉल्व्ड ऑक्सिजनचं प्रमाण जास्त असतं. आणि समर डेज मध्ये टेम्परेचर सरफेसचं जास्त असतं, डिझॉल्व्ड ऑक्सिजनचं प्रमाण कमी असतं. बॉटमला जसं जसं आपण खाली जाऊ तसं तसं टेम्परेचर कमी असतं. बघा, तुम्ही पाण्यामध्ये जसं जसं खाली जाईल तसं पाणी थंड राहतं, कारण टेम्परेचर कमी असतं, डिझॉल्व्ड ऑक्सिजन जास्त असतं, म्हणून ते काय होतात, बॉटमला थांबतात. म्हणजेच टेम्परेचर आणि सोल्युबिलिटी कशी आहे, इनव्हर्सली प्रोपोर्शनल. ज्याचं टेम्परेचर जास्त सोल्युबिलिटी कमी, टेम्परेचर कमी असले की सोल्युबिलिटी जास्त. हा आहे इफेक्ट ऑफ टेम्परेचर. म्हणजे शॉर्ट मध्ये आपल्याला असं लिहिता येईल, सोल्युबिलिटी ऑफ गॅस इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू टेम्परेचर. इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू काय असतं, एक वाढलं की एक कमी होतं, एक कमी झालं की दुसरं वाढलं जातं. इफेक्ट ऑफ प्रेशर, दुसरा फॅक्टर आहे इफेक्ट ऑफ प्रेशर. आता सॉलिड सोल्यूटवर प्रेशरचा इफेक्ट झालेला नव्हता, परंतु गॅसेस सोल्यूटमध्ये प्रेशरचा इफेक्ट हा खूप महत्वाचा असतो. प्रेशर हा मुख्य घटक असतो. प्रेशर इज ग्रेटली इन्फ्लुएन्स्ड, प्रेशर इज ग्रेटली इन्फ्लुएन्स्ड ऑन सोल्युबिलिटी ऑफ गॅसेस. गॅसेस सोल्यूटच्या सोल्युबिलिटीवर प्रेशर हा खूप परिणामकारक घटक असतो. जेवढं तुम्ही प्रेशर जास्त अप्लाय कराल तेवढं त्या गॅसची सोल्युबिलिटी जास्त असते. जेवढं तुम्ही प्रेशर जास्त अप्लाय कराल तेवढं त्याची सोल्युबिलिटी कशी असते, जास्त असते. म्हणजे सोल्युबिलिटी इज इन्क्रीजेस with increasing pressure.
प्रेशर जेवढा जास्त तेवढं त्याची सोल्युबिलिटी जास्त. उदाहरणार्थ आपला घरचा सिलेंडर मध्ये जवळजवळ 16 ते 17 म्हणजे 16.5 काहीतरी असतो, त्याच्यावर असतो का 16.45 किलो त्याच्यामध्ये गॅस कसा भरलेला असतो त्याच्यावर प्रेशर देऊन. जर प्रेशर जर दिला नसेल तर तेवढा गॅस बसेल का त्यात? बसणार नाही. म्हणून थोडं जरी लिकेज असेल तर लगेच गॅस काय होतो? बाहेर येतो. का? तर त्याच्यावर प्रेशर अप्लाय करून त्याला काय केलं जातं? बसवलं जातं. म्हणजे तेवढा प्रेशर जास्त तेवढं त्याची सोल्युबिलिटी जास्त असते. म्हणून सोल्युबिलिटी इन्क्रीजेस विथ इन्क्रीजिंग प्रेशर. आता हा जो सोल्युबिलिटी आहे, हेनरीज नावाच्या सायंटिस्टनं एक लॉ सांगितलाय, हेनरीज लॉ. हेनरीज नावाच्या सायंटिस्टनं काय केलं? सपोज SE सोल्युबिलिटी मानली, सोल्युबिलिटी ऑफ गॅस इन मोल पर लिटर. सोल्युबिलिटी आपण कशात मोजतो? मोल पर लिटर मध्ये. पी समजा आपण एक्सटर्नल प्रेशर अप्लाय केला, त्याच्यावर जो आपण प्रेशर अप्लाय करणार आहे तो काय दाखवला? पी म्हणजे काय? एक्सटर्नल प्रेशर applied on it. आता बघा सोल्युबिलिटी आणि प्रेशर कसं आहे? डायरेक्टली प्रोपोर्शनल टू आहे. हे कसं आहे? इनव्हर्सली. हे वाढलं की हे कमी होतं, हे कमी झालं की हे वाढलं, त्याला आपण म्हणतो इनव्हर्स. आणि डायरेक्टली असतं का? एक कमी झालं की दुसरं कमी होतं, एक वाढलं की दुसरं कमी होतं. म्हणजे सोल्युबिलिटी वाढते, प्रेशर वाढले. म्हणजे प्रेशर आणि सोल्युबिलिटी काय? डायरेक्टली प्रोपोर्शनल टू आहे. म्हणून S proportional to P. Solubility is a directly proportional to external pressure P. S proportional to P. Proportional sign आपण एका कॉन्स्टंट न काढतो. समजा ते K म्हणलं, S is equal to KP. K म्हणजे काय? कॉन्स्टंट ऑफ प्रोपोर्शनॅलिटी. कॉन्स्टंट ऑफ प्रोपोर्शनॅलिटी किंवा त्यालाच काय म्हणायचं? हेनरीज कॉन्स्टंट. त्यालाच काय म्हटलं जातं? हेनरीज कॉन्स्टंट. म्हणजे इक्वेशन आपल्याला काय मिळलं? S इज इक्वल टू KP. आता याच्यावरनं K इज इक्वल टू इक्वेशन, K इज इक्वल टू इक्वेशन काय आलं? S अपॉन P. S अपॉन P. आता K चं जर आपण युनिट काढलं, युनिट सोल्युबिलिटी आपण कशात मोजतो? मोल पर लिटर मध्ये. प्रेशर कशात मोजतो आपण? बार किंवा ऍटमॉस्फिअर. जुन्या सिलेबस मध्ये ऍटमॉस्फिअर होतं, नवीन सिलेबस मध्ये बार दिले. आपण दोन्ही पद्धतीने लिहू, बार किंवा ऍटमॉस्फिअर. मग युनिट काय येणार? मोल पर लिटर पर बार किंवा मोल पर लिटर पर ऍटमॉस्फिअर. नवीन सिलेबस मध्ये असं आहे, जुन्या सिलेबसला असं होतं. दोन्ही उत्तर बरोबरच आहे, कारण प्रॉब्लेम सोडवत असताना फक्त कन्व्हर्जन असतं. हे त्याचं हेनरीज कॉन्स्टंटचं युनिट. आता हेनरीज कॉन्स्टंटची डेफिनेशन काय आहे बघा. के कोणाला म्हणायचं? हेनरीज कॉन्स्टंट. S इज इक्वल टू काय आहे? KP. समजा P ची किंमत 1 ऍटमॉस्फिअर किंवा बार असेल. एखाद्या गॅसचा प्रेशर जर 1 ऍटमॉस्फिअर असेल तर S इज इक्वल टू काय येणार? K. P ची किंमत 1 टाकली काय येणार? S इज इक्वल टू K. म्हणजे काय? हेनरीज कॉन्स्टंट K इज द solubility of a gas in mole per liter when pressure is 1 atmosphere or 1 bar. त्यावेळेस त्याला काय म्हणायचं? हेनरीज कॉन्स्टंट. ही डेफिनेशन सांगतो. ही दुसरी आहे सोल्युबिलिटी ऑफ गॅसेस सोल्यूट इन लिक्विड सॉल्व्हेंट. समजलं? टेम्परेचरचा इफेक्ट आणि प्रेशरचा इफेक्ट.